नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी आता होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलेले आहे। आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही असं स्पष्ट केलं। ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार। आदिती तटकरे यांनी म्हटलंय, काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत असे देखील आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे। आदिती तटकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संवाद साधला। यावेळी त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्या होत्या। आधार कार्ड मिसमॅचच्या तक्रारी आल्या होत्या। ज्यांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत पडताळणीची यंत्रणा तयार करत आहोत असे देखील त्या म्हणाल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्यामध्ये कसलाही बदल होणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलंय। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। काही महिलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज आले होते। आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाही असे आदिती तटकरे म्हणाल्या। 4 चाकी वाहन ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केले असेल त्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल असं देखील आदिती तटकरे म्हणाल्या। आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असेल ते अर्जदार पात्र असणार नाही असे आदिती तटकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता। आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6 हप्ते महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे। म्हणजे आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जमा झाले आहे। डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम 1,500 रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहे। महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।